भूमिका राहिलेली आहे की जर केंद्रात आणि राज्यामध्ये एकाच विचारांचं सरकार असेल तर त्या अडीअडचणी, त्या योजना तळागाळात आपल्याला सहजपणे पुरवता येतात आणि त्या योजना जर पुरवल्या तर त्या अडचणी सोडवण्यासाठी नक्कीच मदत होईल। आणि म्हणून दादांच्या याच विचारांचा आपण जर खासदार निवडला आणि आदरणीय मोदींच्या आपल्याला परत एकदा तिसऱ्यांदा आदरणीय मोदींना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान बनवण्यासाठी यावेळेस आपल्याला घड्याळाला मतदान करायचं आहे। यावेळेसची परिस्थिती जरासं वेगळी आहे। यावेळेला महायुतीचा उमेदवार मला निवडल्यामुळे जिथे जिथे ज्या सहपक्षाचा उमेदवार असेल तिथे तिथे ते चिन्ह असणार आहे। त्यामुळे आपल्याला यावेळेस घड्याळाला मतदान करायचं आहे। आपल्याला माहिती आहे की दादांना, आदरणीय दादांचा नेहमीच हाच विचार आहे की विकास झाला पाहिजे आणि तो सगळ्या क्षेत्रात झाला पाहिजे आणि तो प्रत्येक व्यक्तीचा झाला पाहिजे आणि तो विकास जर करायचा असेल तर आपण मोदी साहेबांचा साथ देणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण घड्याळाला मतदान करून हे मतदान आपण मोदी साहेबांनाच करणार आहोत। त्यामुळे आपण जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आपण घड्याळाला मतदान करून हे मतदान जर केलं तर ते विकासाचं मतदान असणार आहे आणि विकासाचं मतदान म्हणजे मोदी साहेबांना मतदान असणार आहे। म्हणून आपण सगळ्यांनीच घड्याळाला मतदान करावं ही मी आपल्याला मनापासून विनंती करते। आपल्याला आपण सांगितलेलंच आहे की इथून जास्तीत जास्त 95% मतदान होईल आणि मी आपल्यालाही विनंती करते की आपणही जास्तीत जास्त तळागाळापर्यंत कसलाही न विचार करता, द्विधा मनस्थितीत न जाता आपण जास्तीत जास्त मतदान कराल अशी अपेक्षा बाळगते। कारण आपल्याला माहिती आहे की इथे विकास काम आजपर्यंत ज्यांनी केलेले आहेत त्यांचं नाव आहे दादा आणि दादा ह्या लोकांच्या पाठीशी कायम उभे असतात हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे मला इथून पुढेही आपण मला आपली सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा आणि खात्री बाळगते आणि इथेच थांबते। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।